नमस्कार मित्र. तर आज आपण चाललो आहे साताऱ्यावरून मुंबईला. तर हा रोड बघत असाल तुम्ही, सातारा ते मुंबई हा हायवे आहे. तर आम्ही इकडे मध्येच थांबलेलो आहे आणि आम्ही इकडे स्ट्रॉबेरीची बाग बघून जरा थांबलो आणि इकडे स्ट्रॉबेरी घेण्याचा जरा मोह आवरला नाही आहे. ही बघा की स्ट्रॉबेरीची बाग आहेत. तर कल्याणी फार्म्स म्हणून हे एक साताऱ्याला पडतं, जिकडे आम्ही आज स्ट्रॉबेरी घेतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू की स्ट्रॉबेरी कशा लागवड केली जाते आणि त्याचं पिकिंग पण कसं करतोय. तर मी हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. तर हे बघा फार्म आहे, सुंदर असं लागवड चालू आहे स्ट्रॉबेरीची. आणि इकडचे जे ओनर आहेत त्यांची पण आपण बोलू याबद्दल, स्ट्रॉबेरीबद्दल. हा ह्यांचा बोर्ड, कल्याणी फार्म्स, नंबर पण दिलेला आहे. फ्रेश स्ट्रॉबेरीज तुम्हाला इथे मिळेल एनी टाइम. तर कंटिन्यू करूया. तर हे कल्याणी फार्म्सचे ओनर आहेत. तर स्ट्रॉबेरी वेचून आणलेली आहे आणि वे करतायत. हे आमच्या ऑफिसचे कलिग आहेत जे स्ट्रॉबेरी घेण्यासाठी थांबलेले आहेत त्यांच्यासोबत. स्ट्रॉबेरी तशी खूप फ्रेश वाटते. अरे संपल्या वाटतं. बघा एकदम सुंदर अशी स्ट्रॉबेरी आहेत. आणि आम्ही हे यांचं फार्म आहे जिकडे वेगवेगळी लागवड करतात. तर तुम्ही मागे बघत असाल की कोकोनट ट्रीज आहेत. सुंदर असं फार्म आहे आणि इकडे शेती करत आहेत, जे ग्रीन हाऊस शेती म्हणतात तशातला हा प्रकार आहे. कसली लागवड केली अजून आम्हाला माहित नाही आहे, पण सुंदर असं शेत आहे. बघत बसाल, लांब लांब पर्यंत शेती पसरलेली आहे. ह्या काकी आहेत या फार्मच्या ओनर. तर हे दाखवतात की काय काय आहे. ह्या पालक, हे बघा पालकची पण शेती करतात. पालक करू काय, पालक का दाल में डालते हम लोग. छान पालकची शेती पण आहेत. तर हे माझ्या ऑफिसचे कलिग आहेत. आम्ही आता चाललो आहे स्ट्रॉबेरी वेचायला. तर त्याचा व्हिडिओ पण दाखवणार. हा तेच, वेचणं काढणं. आमच्या कार बागे पार्क आहेत आणि आता आम्ही स्ट्रॉबेरी काढायला चाललेलो आहे. हे बघा हा हायवे कंटिन्यू आहे मुंबईसाठीचा. याच हायवेच्या आम्ही सर्व्हिस रोडने चाललेलो आहे. सर्व्हिस रोड बघाल तर कंटिन्यू करू. तर मित्र हो, आम्ही यांच्या फार्म मध्ये आलेलो आहे. सर्व्हिस रोड वरून थोडंसं आत आलो की यांचं एक मोठं फार्म आहे जिकडे त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे. हे बघत असाल तुम्ही किती स्ट्रॉबेरी लागलेल्या आहेत. तर ह्या स्ट्रॉबेरी आम्ही घ्यायला आलेलो आहेत. टिपिकल वेचून आम्ही ह्या स्ट्रॉबेरी घेणार आणि पॅक करणार आणि मुंबईला घेऊन जाणार. हे बघा तुम्ही बघत असाल की स्ट्रॉबेरीची लागवड कशी करतात. हे वाफे तयार करतात आणि त्याच्यात हे रोप लावतात. हे बघा केवढा मोठा फार्म आहे, सुंदर असा फार्म आहे स्ट्रॉबेरीचा. आणि हे जे आहेत ते स्ट्रॉबेरीचे टेक्निशियन्स म्हणू शकतात. हे बघा ते टेक्निक शिकवत आहेत की दाबायची नसते स्ट्रॉबेरी, अशीच वेचायची असते. लाल लाल अशा स्ट्रॉबेऱ्या वेचतायत. हे बघा ऑफिसचे पण आमचे कलिग ह्याच्यामध्ये मदत करतायत स्ट्रॉबेरी वेचण्यामध्ये. हे बघा काकांचे हात एकदमच म्हणतात ना बसले आहेत, पट्टापट स्ट्रॉबेरी वेचतायत. खूप सुंदर स्ट्रॉबेरीचं खेत आहे, फार्म आहे. तुम्हाला खूप साऱ्या स्ट्रॉबेऱ्या लागलेल्या दिसत आहेत ह्या फार्म मध्ये. ह्या फार्म मध्ये तुम्हाला एक वेगवेगळी लागवड पण बघण्यात येते. वालीची लागवड आहे. हे बघा सुंदर असे फुलांची लागवड केलेली आहे. आणि हे इकडे स्ट्रॉबेरी वेचताना बघा त्यांनी 2 मिनिटात किती स्ट्रॉबेऱ्या वेचल्यात. आणि तेच आमच्या ऑफिसच्या लोकांचे बघा हाल झालेत वेचण्यामध्ये. तर ही आहे झेंडूची बाग.
या स्ट्रॉबेरीला लागूनच आहेत. हे आहे स्ट्रॉबेरीचं खेत आणि ह्याला लागलेल्या ह्या स्ट्रॉबेऱ्या बघा किती छान स्ट्रॉबेरी लागल्यात इकडे. आणि ह्याला लागूनच त्यांनी एक झेंडूचे असे फुलांचे अशा बाग आहेत. बघा किती सुंदर अशा झेंडूची फुलं आहेत, दूरवर पसरलेले आहेत फार्म मध्ये. तिकडे लाल झेंडू आहेत, इथे पिवळे झेंडू आहेत. दूरवर असे बागाच बागा पसरलेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये ही स्ट्रॉबेरीची बाग, सुंदर अशी स्ट्रॉबेरीची बाग मध्येच. तर हा बघा मक्याचं रोप या फार्म मध्ये तुम्हाला बघण्यात येत आहे. बघा मक्का धरलेला आहे, मक्याची पण शेती करतायत. हे मक्याचं रोप आहे, मक्का लागलेला आहे आणि छोटे छोटे मक्के दिसले आहेत. तसंच बाजूला गव्हाची शेती करतायत. कसे छान वाफे लावलेले आहेत आणि हे बघा हिरवे हिरवे छोटे छोटे गहू त्याला लागलेले आहेत. सुंदर असं फार्म आहे, सातारा रोडवर पडतं. नक्की भेट द्या. तुम्हाला जर फार्मची व्हिजिट करायची असेल तरीही करू शकतात. या फार्मची व्हिजिट फ्री ऑफ कॉस्ट असते, काही चार्जेस नाही आहेत. तुम्हाला स्ट्रॉबेरी पण वेचून घेऊ शकतात आणि फार्ममध्ये असा फेरफटका करू शकतात. तर फार्ममधून फिरताना फेरफटका मारताना कल्याणी फार्म हे यांच्या फार्मचं नाव आहे. तो बघा किती मस्त लँडस्केप दिसतोय तुम्हाला. पर्वतरांगा आहेत मागे, पुढे त्यांची बाग आहे. तर ही आहेत स्ट्रॉबेरीची फुलं. आधी फुलं येतात आणि मग त्याला फळ येतात. तर इकडे तुम्ही बघाल काय काय रोपट्यांना फुलं येत आहेत आणि मग त्याचं रूपांतर असं या छान लाल बुंद स्ट्रॉबेरीमध्ये होणार. सुरेख अशी बाग आहे. तर मी इकडच्या काकांची जरा इन्फॉर्मेशन काढली ह्या स्ट्रॉबेरी शेतीबद्दल. तर जनरली ते सांगतात की ह्या वाफ्यांमध्ये स्ट्रॉबेरीचं झाड लावलं की ते 2 महिन्यात साधारण झाड येतं आणि पुढचे 3 महिन्यात ही स्ट्रॉबेरीची फुलापासून ते फळ बनण्यापासूनची प्रक्रिया होते. त्यानंतर थोड्या दिवसामध्ये हे स्ट्रॉबेरीचे झाड सुकायला लागतं. तर त्यांना ह्या वाफ्यामधून ते काढून टाकावं लागतं. आणि मी त्यांना विचारलं की ह्या वाफ्यांना हे प्लास्टिक का लावलंय. तर ते बोलले की जे कीटक येतात आणि बाजूला जे अननेसेसरी गवत येतं ते येत नाहीत आणि कीटकांपासून सुरक्षा होते. तर ह्याच्या वाफ्यांच्या खालून पाण्याच्या लाईन गेलेल्या आहेत. तर त्या पाण्याच्या लाईनमधून ठिबक सिंचन या पद्धतीने स्ट्रॉबेरीला पाणी भेटतं. तर ह्यांचा लाईफ स्पॅन जवळपास 6 ते 7 महिन्याचाच असतो स्ट्रॉबेरीच्या झाडांचा. त्यानंतर ते स्ट्रॉबेरीचं झाड काढून दुसरं झाड तिकडे लावतात. तर आमचं स्ट्रॉबेरी वेचून झालेले आहेत. आम्ही फ्रेश स्ट्रॉबेरीज वेचलेल्या आहेत. तर बघाल गाडीमध्ये हे बघा, हे आम्ही आता मुंबईला घेऊन जाणार. तर आम्ही पण आता मुंबईच्या दिशेने जायला वळतो. आणि थँक्यू हा व्लॉग बघितल्याबद्दल. या कल्याणी फार्मला व्हिजिट करा आणि स्ट्रॉबेरी घेऊन जा. सुंदर अशी फ्रेश स्ट्रॉबेरी, टेस्टी पण आहे आणि ऑर्गॅनिक पण आहे. चला, गुड बाय.